नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण कोल्हापूर स्टाईल झणझणीत अशी मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। तर एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी मी इथे सांगितलेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी पुढे दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची ही झणझणीत मिसळ बनवण्यासाठी इथे आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची। तर ही 100 ते 150 ग्रॅम मोड आलेली मटकी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर 2 वाटी ही मोड आलेली मटकी आहे। तर मिसळ पाव बनवण्यासाठी ही मोड आलेली मटकी आपल्याला पुढे लागणार आहेत। तर मिसळ बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण लागणार आहे। तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई चांगली तापल्यानंतर 1 चमचा पांढरे पॉलिश न केलेले तीळ मी इथे भाजण्यासाठी टाकलेले आहेत। 2 मिनिट हे तीळ भाजून घेऊयात। तीळ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर खिसलेलं खोबरं भाजण्यासाठी कढईमध्ये टाकलेलं आहे। हे खोबरं सुद्धा साधारण 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया। तर हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। आता हे भाजलेलं खोबरं सुद्धा आपण भाजलेले तीळ ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढले होते त्याच प्लेटमध्ये हे खोबरं सुद्धा काढून घेऊया। आता 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहेत। तर हा कांदा भाजण्यासाठी टाकायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक सुद्धा यामध्ये भाजण्यासाठी टाकायचं आहे। तर यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 अद्रकचे तुकडे यामध्ये टाकलेले आहेत। तर 1 चमचाभर तेल टाकून सुद्धा तुम्ही हे परतून घेऊ शकता। तर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे छान परतून घ्यायचे। तर परतून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे। आता परतलेले मसाले थंड होते तोपर्यंत आपल्याला इथे मटकी शिजवून घ्यायची आहे। तर आपण घेतलेली मोड आलेली मटकी एका कुकरमध्ये काढून घेऊया। तर यामध्ये 1.5 ते 2 ग्लास पाणी ओतायचे। यानंतर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता कुकरची 1 शिट्टी काढून घेऊया। आता वाटण तयार करण्यासाठी आपण जे कांदा खोबरं भाजलेलं होतं ते थंड झालेलं आहे। ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथे आपलं मिसळ बनवण्यासाठीचं वाटण तयार आहे। तयार केलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकूया। तर हे बघा पाव चमचा मोहरी टाकल्यानंतर मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता पाव चमचा जिरे टाकूया आणि जिरे सुद्धा तेलामध्ये चांगले तडतडल्यानंतर तयार केलेले वाटण या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये टाकूया। आता हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे। तर साधारण 10 मिनिट बारीक गॅसवरती हे मी तेलामध्ये छान असं परतून घेतलंय। तर तुम्ही बघू शकता याला कलर सुद्धा किती सुरेख आलेला आहे। आता यामध्ये काही मसाले टाकूया। तर सुरुवातीला यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे। यानंतर 2 चमचे अंबारीचं लाल तिखट टाकूया, यामुळे आपल्या मिसळला कलर छान येईल। आणि यानंतर 1 चमचा काळं तिखट किंवा काळा मसाला टाकूया। तर हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व साहित्य ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। ग्रेव्हीमध्ये मसाले मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख असा आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला। आता इकडे कुकरची 1 शिट्टी सुद्धा झालेली आहे आणि मटकी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता या शिजलेल्या मटकीतलं जे पाणी आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि तेच पाणी आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ओतायचं आहे। आणि ही मटकी किंवा मटकीचं पाणी ग्रेव्हीमध्ये ओतताना गरमच असायला हवं। गरम नसेल तर थोडंसं तुम्ही गरम करून घेऊ शकता। वाह, काय सुंदर झाली आहे ग्रेव्ही। आता यामध्ये शिजवलेली मटकी सुद्धा टाकूया। तर हे बघा शिजवून घेतलेली सर्व मटकी या ग्रेव्हीमध्ये टाकूया। आता ही मटकी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। तर कन्सिस्टन्सी चेक करून कोमट पाणी यामध्ये ओतायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी ओतलंय। तर इथे बघा मी अशा प्रकारची कन्सिस्टन्सी केली आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आणि यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर वरून टाकूया।
आणि आता मटकी टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिट हे छान शिजवून घेऊया. आणि शिजवताना गॅस मोठा न करता बारीक गॅसवरच हे शिजवायचं आहे. वा, काय कट आलेला आहे आपल्या मिसळला, तुम्ही बघू शकताय. आणि आता मिसळ कशी सर्व करायची ते बघूयात. तर एका प्लेटमध्ये भाजी घ्यायची, त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर टाकायची आणि आवडीनुसार लिंबू पिळायचं आणि वरून अजून थोडासा कट टाकायचा. आणि ही मिसळ तुम्ही पावासोबत किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता. ब्रेडसोबत त्याचबरोबर पावासोबत सुद्धा ही मिसळ अप्रतिम लागते. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ नक्की ट्राय करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.